आता सुट्ट्या चालू आहेत म्हणलं हेल्दी आणि टेस्टी घरात तर काहीतरी बनलंच पाहिजे. तर छान असा गव्हाच्या पिठाचा कुकरमध्येच मी केक बनवलेला आहे. तसं तर ओव्हन आहेच, पण मला आज कुकरातलाच खायचा होता. खरपूस छान होतो आणि वरून फुटलाय म्हणजे असा फुटला तरच आतून स्पंजी आणि छान टेस्टी बनतो, हे त्याचं साईन आहे. फुटला म्हणून घाबरून जाण्याचं काहीच इथे कारण नाही आहे. त्यामुळे छान होतो आणि कुकरात हा फुटलेलाच केक एक नंबर बनतो. तर चला दाखवते कसा बनवला ते मी. छान असे एक भांडं घेतलं आहे, त्याच्यावर मी चाळण ठेवल्या आणि हे मेजरमेंटचे माझ्याकडे कप आहेत. 1 कप गव्हाचं पीठ त्यामध्ये मी घेतलेलं आहे सुरुवातीला. आणि एका भांड्यामध्ये पहिल्यांदा काय करणार, हे पाव कप तेल आहे त्या ह्याच्यामध्ये ते मापाचं आहे आणि मोठ्या कपापेक्षा एक छोटा कप त्याच्यामध्येच असतो. त्या मापानं मी दूध घेतलेलं आहे, 1 कप दूध आणि तेवढीच बरोबर साखर घेतली आहे. तर आता पिठी साखर घेणार होते पण लाईट गेल्या. आता ही साधी साखर घेतल्या मी. आता विरघळून घेणार चमच्याने. आता काय नाही म्हणून बसायचं नाही, म्हटलं मोठी साखर घालूया. तर लाईट कधी येते कधी जाते असं नेहमी होतंय, दिवसभर असंच चालू होतं, त्यामुळे असं केलेलं आहे. तर छान असं मी ते विरघळवून घेणार. तेल, दूध आणि साखर. इथे दही वगैरे काही वापरायचं नाही. तर अशा पद्धतीने दूध घातलं तर 1 नंबर होतं. 1 चिमटभर मी ह्यामध्ये काय केलं आहे, मीठ घातलं आहे. अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा सोडा खाण्याचा जो असतो तो घेतलेला आहे. त्या मेजरमेंटच्या मापाचे जे काही कप होतं त्याच्यामध्ये ते चमचे आलेलेच आहेत. त्या चमच्याच्या मापलेलं आहे आणि घरातलंच गव्हाचं पीठ आहे जे मी चपाती बनवते त्याचंच आहे. आणि छान असं मी ते सगळं चाळून घेणार जे काय कोरडे आहे ते. आणि इकडं आपण दुधाचं आणि साखरेचं मिश्रण बनवून ठेवलेलं आहे. ही सगळी तयारी अगोदर मी करून घेते आणि हे सर्व कोरडं मिश्रण वेगळं आणि जे काय दुधाचं आणि साखरेचं आणि तेलाचं जे काय मिश्रण आहे ते सगळं काम. तर आणि आपण ज्या भांड्यामध्ये हे घालणार आहोत, जे काही मिश्रण घालणार आहोत, म्हणजेच शेवटच्या ज्या भांड्यात आपण केक बनवणार आहोत त्या भांड्याला सुद्धा ग्रीस वगैरे अगोदर सगळं हे करून घेणार. मग पुढची प्रोसेस दाखवते. आता हे माझं ऑलरेडी नवीन एक भांडं मिस्टरांनी आणून ठेवलं होतं, बरेच दिवस झालं. आता म्हटलं याचा उपयोग करूनच घेऊया. यामध्ये थोडं मी काय केलं, खायचं जे काय तेल असतं, जे काय पोह्याला आमटीला भाजीला घालते तेच मी घातलेलं आहे. असं काय नाही, जे काय वापरते तेच मी लावलेलं आहे. आणि त्यामध्ये थोडंसं काय करणार आहे, जे चपातीसाठी गव्हाचं पीठ जे घेतो म्हणजे मळतो ते थोडं घातलेलं आहे आणि ते व्यवस्थित सगळ्या भांड्याला म्हणजे तेलावरती ते पसरवून त्या भांड्यामध्ये घेणार, जेणेकरून आपला जो काय केक आहे ते पटकन निघून येईल. व्यवस्थित सगळं डस्टिंग करून झाल्यानंतर जे जास्त पीठ होतं ते मी काढून घेतलं टॅप टॅप करून. आणि बघा ही सगळी तयारी तिन्ही अगोदरच करून घेतली, कोरडं मिश्रण, ओलं मिश्रण आणि जे काय ग्रीस करायचं भांडं आहे ते. आता हा माझा साधाच 3 लिटरचा कुकर आहे आणि त्यामध्ये काहीही घातलेलं नाही आणि त्याचं जे काय झाकण आहे त्याची शिट्टी आणि रिंग फक्त काढलेली आहे आणि त्याच्यावर ते मी झाकून एक 5 मिनटं 5 ते 7 मिनटंच लागतील हा कुकर तापायला, कारण इतका काय मोठा जाड असा नाही आहे, इथं मध्यम आहे त्यामुळे. तर 5 मिनटं हा प्रीहीट करून घेणार मी आणि तो होतोय तोपर्यंत काय जे काय आपण कोरडं मिश्रण केलं होतं बघा, गव्हाचं पीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ घातलं होतं आणि दूध, साखर आणि तेल जे काय घेतलेलं होतं ते मी सगळं एकत्र करून घेणार. आणि कुकर तापेपर्यंत आपलं हे होऊनच जातंय मिश्रण जे काय आहे ते केकचं. आता व्यवस्थित ते गोल 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 फिरवत असं कट अँड फोल्ड मेथड म्हणतात त्या पद्धतीने मी व्यवस्थित ते हलवून एकत्र घेणार. आता ह्या स्टेजला माझ्याकडे जो काय व्हॅनिला एसेन्सचा फ्लेवर होता तो मी घातलेला आहे. जे काही शिल्लक आता दूध राहिलं होतं तेच मिश्रणाचं तेच मी घातलेलं आहे. आता सगळं चमच्याला वगैरे लागलेलं उगाच मात्र करायचं नाही, व्यवस्थित सगळं घालून घेणार. आता हे फेटायला तर माझ्याकडे आता दुसरे टूल वगैरे काही नाही, जे काय आता माझ्याकडे घरची आमटी वगैरे घालतील जी काय पळे आहे तीच मी त्यामध्ये घालणार आणि व्यवस्थित ते हलवून घेणार मिश्रण. त्याचा जो पाठीमागचा भाग असतो पळीचा त्याने व्यवस्थित होतं बघा, अशा पद्धतीनं ती पळी आपण
त्या मिश्रणामध्ये गोल गोल आणि कट अँड फोल्ड मेथडने फिरवायचे आहे. आणि मिश्रण अजिबात पातळ करायचं नाही. जसं ह्यामध्ये जेवढं प्रमाण मी दाखवलंय त्या पद्धतीने घेतलं तर एकदम परफेक्ट होतोय केक. अजिबात दूध येतं स्टेलला घालायचं नाही. आपल्याला वाटते घट्ट आहे. आणि गव्हाच्या पिठाचं जेव्हा आपण बनवतो केक तेव्हा असं घट्ट सरस पीठ लागतं, नाहीतर केक आपला व्यवस्थित होत नाही, कडक होतो. तर या पद्धतीने केलं तर सॉफ्ट होतं. तर जे काही त्या भांड्याला ग्रीस केलं होतं त्यामध्ये मी सगळं मिश्रण एकसारखं पसरवून घेणार. जसं येईल तसं मी ह्यामध्ये मिश्रण ते घालत होते. ह्या स्टेजला घट्ट वाटतंय पण घट्ट नाही, अगदी व्यवस्थित ही कन्सिस्टन्सी आहे. जेवढं सगळं पळीला लागलं होतं ते चमच्याने काढून त्यामध्ये घातलेलं आहे मिश्रण. अजिबात वाया घालवलं नाही एकही कण. तर व्यवस्थित हाताने सुद्धा काढलं तर काही प्रॉब्लेम नाही. मी तर चमचा आहे म्हणून घातलाच होता म्हणून तोच मी ह्यामध्ये हे केलेला आहे, घातलेला आहे. तर व्यवस्थित चमच्याने एकसारखं आपलं व्यवस्थित दिसावं म्हणून मी असं एकसारखं मी हलवून घेत होते ते पीठ व्यवस्थित. आता इथं अजिबात वेळ घालवायचा नाही. आता मी पटकन ते भांडं जे काय कुकर आहे त्यामध्ये ठेवून देणार आहे. कुकर ऑलरेडी प्रीहीट झालेलाच आहे. एवढे करेपर्यंत 10 मिनटं ऑलरेडी होऊनच जातात. बघा केवढी वाफ आली. त्यामध्ये हळूच पकडीने ठेवायचं आहे, कारण कुकर तापलेला आहे. ही काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, नाहीतर हातानं घातलं तर हात चटका बसण्याचे चान्सेस आहेत. तर मोठा एक 5 मिनटं तरी मी गॅस करून ठेवणार. ही महत्त्वाची टीप, मोठा 5 मिनटं ठेवायचा. ह्यामधला जो काय लहान आहे 3 बर्नरमधला त्यामध्येच मी कुकर ठेवलेला आहे आणि तो मोठा गॅस केला आहे. आणि मोठ्यानंतर मी थोडासा बारीक करून 45 मिनटं ठेवला होता. बघा अशा पद्धतीने वरून फुटल्यासारखा दिसतोय पण फुटलेला नाही आहे तो केक. जरी दिसला तरी परफेक्ट झालेला आहे केक. जसा बेकरीमध्ये मिळतो त्याच्याही पेक्षा चविष्ट लागतो. खरपूस मऊसूद सुट्टीतला हा केक एकदा नक्की करायला काही हरकत नाही.